आता बघू शकता आपण गिअर हे टाकतोय. ओके, मॅन्युअली गिअर कसे टाकायचे बघा. क्लच न प्रेस करता गिअर टाकायचे नाहीत, नाही तर गिअर बॉक्स काय होतात, खराब होतात, लक्षात ठेवायचं. ओके, क्लच प्रेस करा. केला क्लच प्रेस, अगोदर क्लच प्रेस केला. आता फर्स्ट गिअर कसा घ्यायचा तुम्हाला सांगतो. याची पोझिशन असती, प्रत्येक गिअरची पोझिशन 3rd आणि 4thच्या मिडलला असते. काय, 3rd आणि 4thच्या मिडलला असते. आता गिअर चेंज करायचा आहे. ओके, हाताची पोझिशन बघा. हात असा ठेवायचा, जेणेकरून असा ठेवला तरी चालतो, पण ते कळणार नाही. म्हणून जर पोझिशनसाठी तुम्हाला कळण्यासाठी असा ठेवा. म्हणजे एक्झाम्पल, हात असा, फर्स्ट गिअरला असा. फर्स्ट गिअरला काय करायचं, लेफ्ट साईडला प्रेस करून वर ढकलायचं. जर लेफ्ट साईडला तुम्ही प्रेस केला नाही, फक्त वर केला, तर कोणता घेणार, यस, 3rd. म्हणून काय करायचंय, लेफ्ट साईडला प्रेस करायचा आणि वर ढकलायचा, मग तो फर्स्ट जाणार आहे. आता सेकंड गिअर घ्यायचा आहे. सेकंड गिअर घेताना 2 पद्धत आहेत. ओके, एक तर न्यूट्रल करून लेफ्ट साईडला प्रेस करून परत खाली, किंवा आता फर्स्ट गिअर घेतलाय तसाच लेफ्ट साईडला प्रेस करून ठेवा आणि खाली घ्या, तो सेकंड गिअर जाईल. जर सेकंड गिअर घेत असताना समजा तुम्ही फक्त असं केला, तो कोणता जाणार, 4th लागणार आहे. म्हणून असं न करता, लक्षात ठेवा, असं न करता काय करायचंय, लेफ्ट साईडला प्रेस करा, जेणेकरून तो सेकंडला जाईल. नाहीतर तो सेकंडला जाणार नाही, लक्षात ठेवा, डायरेक्ट 4th जाईल. ओके, घ्या बरं फर्स्ट गिअर. नाही, परत चुकलं, काय सांगितलं, हा, फर्स्ट सेकंड, एकदम बरोबर. आता 3rd घ्यायचंय. न्यूट्रल करा, यस, ऑटोमॅटिकली तो न्यूट्रल वर येतो, म्हणजे मिडलला येतो. बघा तुम्हाला दाखवतो, इकडे केलं आपण बरोबर का, लेफ्ट साईडला थोडं जरी असं केलं ना, किंचित तिकडे सरकतो, बघा सरकला, आणि मग 3rdच्या पोझिशनला आला तो. फक्त पुढे पुश करा, इझी, 3rd गिअर. आता 4th गिअर घ्यायचा आहे. 3rdच्या बरोबर काय खाली 4th गिअर आहे, इझी, 4th गिअर. ओके, आता 5th गिअर घ्यायचा आहे. न्यूट्रल करा, यस, घ्या, यस, बरोबर, 5th गिअर. आता बघा 5th गिअरला हाताची पोझिशन आपली कशी होती, अशी आहे. ओके, फर्स्ट आणि सेकंडला अशी, 3rd आणि 4thला मिडल, आणि 5th आणि रिव्हर्सला अशी. 5th न्यूट्रल करा, न्यूट्रल, रिव्हर्स गिअर, यस, लक्षात ठेवा. ओके, हा रिव्हर्स गिअर पडला, आर मीन्स रिव्हर्स गिअर. ओके, न्यूट्रल करा. एक लक्षात ठेवा, कोणताही गिअर घेत असताना पहिली गाडी ती न्यूट्रल वर येतेच. कशावर, न्यूट्रल, कारण की त्याला तोच रोड आहे, मध्ये येऊनच गिअर इकडे तिकडे जातात. न्यूट्रल वरनच काय होती गाडी, फर्स्ट, सेकंड, 3rd, 4th, 5th. म्हणून न्यूट्रलला असं काही स्पेशल नाही कुठं काय. आणि गिअर टाकत असताना एकदम स्मूथ आहात. एकदम स्मूथ म्हणजे एकदम स्मूथ. तुम्ही जर जोर लावून असं केलं तर प्रॉब्लेम येणार. ओके, गिअर बॉक्स खराब होऊ शकतात. म्हणून एकदम, आता बघा माझ्या हातात ताकद आहे का, करंगळीत हातात ताकद आहे, तरी बघा तुम्हाला दाखवतो, करंगळीने गिअर टाकतोय मी. म्हणजे सांगायचं तात्पर्य काय, कळलं का, ह्याला जास्त जोर लावायची गरज नाहीये. जर तुम्ही जास्त जोर लावताल तर ते कळणार नाही. समोर बघा, आता समोर बघून गिअर टाका बरं. चला, फर्स्ट बरोबर, एकदम बरोबर आहे हाताची पोझिशन. 3rd, हा, 4th बरोबर, 5th न्यूट्रल, रिव्हर्स, इझी. न्यूट्रल करा. आता रिव्हर्स घ्या, उतरवायचे गिअर, रिव्हर्स, न्यूट्रल ना, हा सर, न्यूट्रल करायची पहिली, रिव्हर्स मध्ये डायरेक्ट टाकायचं नाही. हा, 5th घ्या, न्यूट्रल, 4th, 3rd न्यूट्रल, सेकंड, सर सेकंड तुम्ही काय केलं, यस, लेफ्ट साईडला प्रेसच केला नव्हता. फर्स्ट, बरोबर. एक लक्षात राहू द्या, आता तुमचा एक सगळ्यांचा प्रत्येकाचा प्रश्न असतो की माझा 4th गिअर आहे, 4th वरनं मला डायरेक्ट फर्स्ट वर यायचंय. हा, फर्स्ट वर तसं जाऊ शकता, पण कधी कधी इमर्जन्सीला, कधी प्रत्येक वेळी तसा नाही घ्यायचा. प्रत्येक वेळी जर तसा घेतला ना, गिअरबॉक्सला प्रॉब्लेम येऊ शकतो, लक्षात ठेवा. ओके, म्हणून काय करायचं, प्रत्येक वेळी नाही घ्यायचा, न्यूट्रल करायची. 4th आहे, न्यूट्रल करून 3rd, असे उतरायला किती सेकंद पण लागत नाही. नंतर मग फर्स्ट. जर कारण की का 4th गिअर मध्ये आपला स्पीड असणार 70-60, त्या स्पीड मध्ये डायरेक्ट फर्स्ट टाकला तर गाडी डायरेक्ट जर्क होईल, लक्षात ठेवा. म्हणून काय करायचं, स्टेप बाय स्टेप असं उतरवायचं, लक्षात ठेवा. ओके, कळलं बऱ्यापैकी गिअरचं का नाही कळलं?